नमस्कार मित्रांनो, आमच्या अग्री टशन या चॅनलवर मी तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहोत. आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती रेसिपी पावसाळ्याच्या सुरुवातीला आमच्याकडे अगदी घराघरामध्ये बनवली जाते. म्हणजे इकडे एकही घर असं मिळणार नाही का तिथे ही रेसिपी बनत नाही पावसाळ्याच्या सुरुवातीला. तर आज आपण बघणार आहोत चिवणीचं कालवण कसं बनवायचं ते. तुम्ही बघू शकता मी छान असे चिवणे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्या चिवण्यांना गाभोली आहे. कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला जी चिवणी मिळतात त्यांनाच ही गाभोली मिळते. तर आता त्यासाठी आपण वाटण्याची तयारी करत आहोत. मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 इंच आलं घेतलेलं आहे, सुकं खोबरं किसून भाजून घेतलेलं आहे आणि खूप सारं लसूण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये घेऊया. खोबरं घेऊया, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं या सर्वाचे आपण छान पेस्ट तयार करून घेऊया. हे बघा पेस्ट तयार झालेली आहे. आलं लसूण जास्त प्रमाणात घेतल्यामुळे चिवण्यांना खूप खमंग असा वास येतो. आता एका पातेल्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण 5-6 पाकळ्या पुन्हा लसूण घेतलेला आहे. छान ते आता परतून घेऊया तेलावर. छान परतून झालेले. आता आपण अर्धा टोमॅटो घालूया. टोमॅटो पण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. आता टोमॅटो परतून झालेला आहे. आता आपण जो मसाला बनवलेला आहे आलं लसूण खोबऱ्याचा ते पण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान तेलावर ते परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत. चिवण्यांचा रस्सा असा झणझणीतच बनवायचा. असं थोडंसं तिखट बनवलं तरच त्याला चव येते, नाहीतर ते खायला असं बरोबर लागत नाही. तुम्ही आता बघू शकता. आपण आता मसाले घालूया. मी हिंग घेतलेला आहे चिमूटभर, हळद अर्धा चम्मच, आगरी मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, अर्धा चम्मच गरम मसाला, धने पावडर अर्धा चम्मच आणि काश्मीरी पावडर अर्धा चम्मच घालत आहे मी. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये एकजीव करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घेऊया. आता मी चवीपुरतं मीठ सुद्धा घालत आहे. चला आता पुन्हा एकदा परतून घेऊया म्हणजे हे सर्व मसाले एकमेकांमध्ये मुरून जातील. मसाले छान मुरत आलेले आहेत. तुम्ही बघू शकता मस्त मसाला मुरत आलेला आहे. आता आपण जे पेस्ट तयार केली होती ते पण पाणी याच्यामध्ये घालून घेऊया. आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आता या रश्श्याला गॅस फास्ट करूया आणि रश्श्याला छान उकळी आणूया. तुम्ही बघू शकता कसा छान रंग आलेला आहे, उकळ सुद्धा आलेली आहे. आता सर्व चिवणी याच्यामध्ये हलू सोडून घ्यायचे आहेत. अंगावर उडू पण शकतं म्हणून हलूच सोडायचं. तुम्ही बघू शकता कशी रश्श्याला आपल्या तरी सुद्धा आलेली आहे आणि आपल्या झणझणीत असा कालवण आता दिसत आहे. आता आपण याच्यावर झाकण दिलं होतं. मी 10 मिनिटांनी झाकण काढलं आहे. तुम्ही बघू शकता चिवणी आपली बऱ्यापैकी शिजून गेलेली आहेत. पुन्हा मी थोडं झाकण देणार आहे आणि पुन्हा 5 मिनिटांनी मी झाकण काढणार आहे. हे बघा तर आपला आता चिवण्यांचा रस्सा तयार झालेला आहे. जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तुम्ही बघितलं मी आता
अर्धा चम्मच याच्यामध्ये कोकम आगळसुद्धा घातलेला आहे. कोकम आगळ घातल्याने या रश्श्याला मस्त चव येते. आणि सुरुवातीला मी थोडं मीठ घातलं होतं म्हणून आता थोडंच मीठ मी घालून घेत आहे. आणि आता आपलं छान झणझणीत असं चिवण्यांचा रस्सा तयार झालेला आहे. थोडं कोथिंबीर टाकूया. आता हा रस्सा तुम्ही भातासोबत, तांदळाच्या भाकरीसोबत छान एन्जॉय करू शकता. तुम्ही नक्की करून बघा, एक नंबर लागतं. आणि ही चिवणी आपल्याला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मिळतात, म्हणून वर्षातून एकदा असं रस्सा बनवून खायला काही हरकत नाही. तुम्ही पण नक्की करून बघा. जर माझ्या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.